एकदा एका गुरुकुलात लहान मुले पौराणिक कथा ऐकत बसली होती। गुरुजींनी विचारलं, मुलांनो, कोणाला माहितीय हनुमानजींचं खरं अस्त्र कोणतं होतं? सगळे एकदम ओरडले, गदा। गुरुजी हसले आणि म्हणाले, हो, अगदी बरोबर। पण तुम्हाला माहितीय का, ती गदा त्यांना कुठून मिळाली? तिचं नाव काय होतं? आणि ती इतकी खास का होती? सर्व मुलं एकदम शांत झाली। त्यांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नव्हतं। गुरुजी म्हणाले, चला तर आज मी तुम्हाला हनुमानजी आणि त्यांच्या गदेची एक अद्भुत आणि रहस्यमय कथा सांगतो। ते दिवस होते जेव्हा हनुमानजींचं बालपण सुरू होतं। ते अजून लहान होते, पण त्यांच्या अंगात इतकं प्रचंड बळ होतं की संपूर्ण पृथ्वीवर उधळण सुरू झाली होती। कधी सूर्याला फळ समजून गिळायला धावत, तर कधी आकाशात उड्या मारत। त्यांचं हे अद्भुत रूप पाहून देवगण चिंतेत पडले। तेव्हा सर्व देव एकत्र आले, इंद्र, ब्रह्मा, वरुण, यम, अग्नी, आणि त्यांनी हनुमानजींना वेगवेगळे वरदान दिले। ब्रह्माजींनी त्यांना ज्ञान आणि दिव्य अस्त्रशस्त्र दिली। याच शस्त्रांमध्ये होती एक चकाकती, तेजस्वी सुवर्णगदा। ही गदा साधी गदा नव्हती। तिला काहींनी सौंदर्यदंड म्हटलं, तर काहींनी सुवर्णगदा। पण काही पौराणिक ग्रंथ सांगतात की ती गदा म्हणजेच कौमोदकी, भगवान विष्णूंचं एक अत्यंत प्रिय आणि शक्तिशाली अस्त्र। कौमोदकी ही गदा केवळ एक शस्त्र नव्हे, ती आनंद देणारी, विजयाची अनुभूती देणारी आणि धर्माच्या रक्षणासाठी वापरली जाणारी गदा होती। ही गदा इंद्राच्या वज्रापेक्षाही शक्तिशाली होती। हनुमानजींना ही गदा का दिली गेली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व समजावं लागतं। त्यांच्या ताकदीबरोबरच ते अत्यंत विनम्र, विवेकी आणि धर्मनिष्ठ होते। म्हणूनच त्यांची गदा त्यांच्या बाह्य शक्तीचा नाही तर अंतर्गत शौर्य, नीतिमत्ता आणि भक्तीचा प्रतीक बनली। रामायणात लंकेच्या युद्धात हनुमानजींनी याच गदेच्या जोरावर असंख्य राक्षसांचा नाश केला। त्यांनी रावणाच्या सैन्याला थरथर कापायला लावलं। जिथे युद्ध असेल तिथे हनुमानजी आणि त्यांच्या गदेचं दर्शन म्हणजे विजयाचं आगमन मानलं जायचं। गुरुजी थांबले। मुलं उघड टाकून ऐकत होती। गुरुजी हसले आणि म्हणाले, मुलांनो, हनुमानजींनी आपल्या गदेचा उपयोग कधीही गर्वाने नाही, तर नेहमी धर्मासाठी आणि सेवेसाठी केला। हीच खरी शक्ती आहे, जिचा उपयोग नेहमी चांगल्या कार्यासाठी होतो। एक छोटा शिष्य म्हणाला, गुरुजी, मला वाटतं आता माझ्याजवळ ही गदा आहे। माझं ज्ञान जे मी चांगल्या कामासाठी वापरेन। सगळे हसले। आणि त्या दिवशी फक्त हनुमानजींच्या गदेची गोष्टच शिकवली गेली नाही, तर बल आणि विवेक यांचा खरा अर्थही प्रत्येकाच्या मनात ठसला।